चला तर मग खुसखुशीत आणि खमंग शंकरपाळ्याची तयारी. खरं तर मी हा जे मळलेलं होतं ना पीठ, ह्याच्यामुळे मी गरम तेल टाकलं, डालडा टाकला, म्हणजे तूप टाकलंच नाही आहे. त्याच्यामुळे माझी लाटी व्यवस्थित लाटता आली मला आता. आणि मी मळताना पण सैल मळलं होतं, त्याच्यामुळे ते भिजल्याच्या नंतर एकदम प्रॉपर झालं. तुम्ही पाहताय किती छानपैकी त्याची लाटी तयार झाली होती. आणि जरी हे मी टाकताना जरी असं वाटत असेल गोळे करून टाकले, गुंडाळले, पण ते सगळीकडे सुट्टेच होतात. आणि खूप छानपैकी माझी शंकरपाळ्याची रेसिपी एकदम खास आली, कारण ह्यावेळेस मी त्याच्यात तो डालडा असतो ना तो नाही टाकला. त्याच्यामुळे काय झालं, माझा वेळ वाचला, पटकन लाट्या झाल्या, पटकन शंकरपाळे तयार झाले. आणि एकदम खास म्हणजे कशा बिस्किट कसे लागतात तसेच कुरकुरीत आणि खमंग. या खायला. दिवाळीचा माझा फर्स्ट ॲटम. चला तर मग तुम्ही पण माझ्यासारखं ट्राय करा आणि करून पहा की थोडंसं मळताना पीठ सेल ठेवायचं आणि अर्ध्या तासाने भिजल्याच्या नंतर करायला घ्यायच्या. त्याने काय होतं, शंकरपाळे पण छान फुगतात, लाटी पण छान लाटली जाते आणि शंकरपाळे पण खुसखुशीत तयार होतात. मी माझा फर्स्ट व्हिडिओ आवर्जून टाकला आहे, कारण टाईम भेटत नाही असं मी म्हणते, पण मी आज खास टाईम काढला आणि इतकी खास शंकरपाळी तयार झाली. मला खूप आनंद होतो आहे की आपण सगळ्या इतक्या सुगरण आहोत. आणि माझा व्हिडिओ पाहिला त्याच्याबद्दल खूप सारे धन्यवाद. हॅपी दिवाळी.